दररोज सकाळी उठल्यानंतरनं पोटभर हेल्दी नाश्ता काय करायचा हा मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो. या प्रश्नाचं एक सोपं उत्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आरोग्य चांगलं आणि निरोगी ठेवण्यासाठी दररोज एक मूठभर तरी मोड आलेली कडधान्य आपण खाल्लेच पाहिजे नाहीत असं डॉक्टरांचं सांगणं असतं. कारण मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात. त्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढत असते. त्यामुळे अख्खी मूग, अख्खी मटकी किंवा मुगाची डाळ हे सर्व धान्यांमध्ये पौष्टिक आहे. या डाळीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. विटॅमिन ए, बी, सी, ईचं प्रमाण भरपूर असतं. याशिवाय मॅग्नेशियम, फायबर, पोटॅशियम, लोह या पोषक द्रव्यांचा प्रमाणसुद्धा भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे मटकी आणि मुगाला स्प्राऊटमध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे. मोड आलेल्या कडधान्यांचे नियमित जर तुम्ही सेवन केले तर त्याने वजन आपले नियंत्रणात राहते. आणि त्याचबरोबर अकाली आपण कसं म्हणतो, वयाच्या अगोदरच वृद्धत्व किंवा स्किन लूज पडणे किंवा वेगवेगळ्या समस्या स्किनविषयी असतात ना, तर त्याही आपल्याला टाळता येत असतात. बघा, मोड आलेल्या मुगात मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असते, ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. तसेच रक्त शुद्ध होणे, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होणे हे सुद्धा त्याने फायदा आहे. लक्षात ठेवा, मोड आलेल्या या कडधान्यांना उकडलं आणि तळलं तर त्यामधील पोषक तत्व हे निघून जात असतात. त्यामुळे एक दक्षता घ्यायची की होता होईल तेवढे ते कच्चे खाण्याचे प्रयत्न करायचे. मटकी आपण घरामध्ये अगदी आवर्जून आणतो आणि मटकी कधी कधी आपण भिजवून कोंब आणतो आणि नंतरनं आपण अर्धवट वाफ देऊन खात असतो किंवा कच्ची पण खातो. मोड आल्यानंतरनं मटकीच्या गुणधर्मांमध्ये वाढ होत असते. तर वाफ देऊन खायची म्हणजे कसे खायचे? कढई घ्यायची, कढईमध्ये पाणी घ्यायचं, एक चाळणी घ्यायची. आपण आळूच्या वड्या, कोथिंबीर वड्या जसं वाफवून घेतो तशा प्रकारे फक्त 2 मिनिटाची स्टीम द्यायची मटकीला. पाण्यात उकळून मटकी चुकूनही खायची नाही, कारण त्याच्यातील जे गुणधर्म, पोषक तत्व असतात ते निघून जात असतात. मटकी हे आरोग्यासाठी आवश्यक असे कडधान्य आहे. मटकी हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. जर तुम्ही नॉनव्हेज खात नसताल आणि डॉक्टरांनी तुम्हाला नॉनव्हेज न खाण्याचा सल्ला दिला असेल, म्हणजे तुम्ही ऑलरेडी खातही नाही किंवा एखादी जी व्यक्ती नॉनव्हेज खात असेल पण काही कारणास्तव त्यांना डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही नॉनव्हेज बंद करा, तर शरीराला असणाऱ्या प्रोटीनची जर गरज तुम्हाला भागवायची असेल तर म्हणजे प्रोटीनची कमतरता मटकीच्या सेवनाने तुम्ही भरून काढू शकताय. मटकीच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते. तज्ज्ञांच्या मते मटकीमुळे आपल्या शरीराला फायबर मिळत असते, त्यामुळे साखरेच्या प्रमाणावर कंट्रोल राहत असते. शरीरातील फायबरच्या प्रमाणावर शरीरातील साखरेचे प्रमाण हे अवलंबून असते. त्यामुळे तुम्हाला जर डायबिटीज असेल आणि तुम्ही योग्य प्रमाणात मटकीचे सेवन केलं तर तुमच्या आरोग्याला नक्कीच फायदा होईल. मटकीमुळे ॲनिमियापासून सुद्धा संरक्षण मिळते. विशेषतः गरोदर महिला आणि मासिक पाळीत अति रक्तस्राव होणाऱ्या महिलांनी हमेशा लक्षात ठेवा की त्यांना ॲनिमियाचा धोका असतो. ॲनिमियाचा त्रास होऊ नये म्हणून आहारामध्ये आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. म्हणून मटकी खायला हवी, कारण मटकीमध्ये आयर्नचा स्रोत हा मोठ्या प्रमाणात असतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होत असतात, त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. यासाठी मटकी खावी, कारण मटकीत असलेल्या पोटॅशियममुळे रक्तवाहिन्यांचे काम हे सुरळीत होत असते, त्यामुळे रक्तदाब कमी होतो. आणखीन एक आश्चर्यकारक फायदा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आश्चर्यकारक म्हणजे काय? सौंदर्य वाढवण्यासाठी मटकीचा उपयोग होत असतो. मटकीमध्ये जे प्रोटीन असतात ना, ते अमिनो ॲसिड युक्त असतात, त्यामुळे त्वचा सुंदर व्हायला मदत होत असते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. डॉक्टरांच्या मते मटकीमध्ये झिंक असते, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढत असते. दररोज मूग खाण्याचे फायदे पाहूयात. सगळ्यात पहिले हृदयरोगापासून सुरक्षा होत असते. हृदयरोगांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही मोड आलेले मूग आवर्जून खावे. याचा शरीरावर अतिशय छान असा परिणाम दिसून येत असतो. नंबर 2, मधुमेह नियंत्रणात राहते. मोड आलेले मूग हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक औषधासारखे काम करते. नंबर 3, गरोदर महिलांना प्रेग्नन्सीत फोलोटेची खूप गरज असते. पोटातील अर्भक पूर्णपणे विकसित होण्यासाठी पोषक तत्व अतिशय गरजेचं असतं. अशा वेळी मोड आलेले मूग उपयुक्त ठरू शकतात.
गरोदर स्त्रियांनी आठवड्यातून 2 वेळा तरी मोड आलेली मूग खावीत. तरीही अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि नंतरनं मगच मूग खायचे की नाही ते ठरवावे. प्रजनन क्षमता सक्षम होते. लग्न झालेल्या जोडप्यांनी हिरवे मूग, कोंब मूग आहेत ना, आवर्जून खावेत. मुगामध्ये प्रजनन क्षमता अधिक उत्तम आणि सक्षम बनवणारे गुणधर्म असतात. हे मूग शरीराला ऊर्जावान बनवत असतात. नंबर 5. वजन कमी करण्यासाठी मूग खूप फायदेशीर आहेत. शरीरातील चरबी वाढू नये म्हणून रोज आहे ना जेवणात मोड आलेले मूग आवर्जून घ्यावेत.